Good morning to all of you. I, Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, Rajarshi Shahu Maharaj Polytechnic. Today we have to see the second chapter of thermal engineering, which is ideal gases. Now we have to discuss on the Avogadro's law. Avogadro's law, it states that the equal volume of all gases contains equal number of molecules at same pressure and temperature. This law indicates that density of any two gases directly proportional to their molecular masses if the gases are at the same temperature and pressure. If we have to consider that there are two gases, take an example, there are two gases which has same temperature and same pressure, and both gases are of equal volume, then that two gases contains equal number of molecules. समजा आपण असं एखादं एक्झाम्पल घेतलं की ज्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं की दोन प्रकारचे गॅसेस आहेत आणि त्या गॅसेसचं प्रेशर आणि टेम्परेचर जर सेम आहे, प्रेशर आणि टेम्परेचर जर सेम आहे आणि दोन्ही गॅसेस जर इक्वल व्हॉल्यूमचे आहे, दोन्ही गॅसेसचं प्रेशर आणि टेम्परेचर सेम आहे आणि दोन्ही गॅसेस जर इक्वल व्हॉल्यूमचे आहेत तर दोन्ही गॅसेस काय करतात म्हणे सेम इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय करतात कंटेन करतात. अँड दिस लॉ ऑल्सो इंडिकेट्स दॅट द डेन्सिटी ऑफ एनी टू गॅसेस, हे दोन्ही गॅस असे इंडिकेट करतात की डेन्सिटी ऑफ एनी टू गॅसेस डिरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर मॉलिक्युल्स, जी काय डेन्सिटी विच इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर molecule masses if the gases are at the same temperature and same pressure. समजा गॅसेस जर सेम टेम्परेचर आणि सेम प्रेशरचे असतील तर डेन्सिटी ऑफ टू गॅसेस डिरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर molecular masses. Okay. Second terms, which is universal gas constant or molar gas constant. Universal gas constant किंवा molar gas constant, which is RU is equal to R multiplied by the M. समजा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किंवा मोलर गॅस कॉन्स्टंट असतील तर ते आपण आर यूने इंडिकेट करतो. ओके. आणि आर यू कसा कॅल्क्युलेट करतो तर आर मल्टिप्लाय बाय दी एम. आर मीन्स द कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंट अँड मल्टिप्लाय बाय दी एम. एम मीन्स द मोलेक्युलर masses. It is the product of characteristics gas constant and molecular mass of gas. It is the product of characteristics gas constant and the molecular mass of gas. Universal gas constant म्हणजे काय, which is nothing but the it is the product of characteristics gas constant and the molecular mass of gas. Means 1 RU is equal to 8.314 kilojoule per kg mole degree Kelvin. हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी लागत असतात. जर समजा दिलेली असेल व्हॅल्यू आर यूची तर ती आपण घेऊ शकतो, किंवा जर दिलेली नसेल तर आपण 1 RU इज इक्वल टू 8.314 किलो जूल पर के जी मोल डिग्री केल्विन असं आपण ॲझ्युम करू शकतो. ओके. थर्ड टर्म विच इज जूल्स लॉ. इट स्टेट दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. It states that change in internal energy is directly proportional to change in temperature. Delta U directly proportional to delta T. Change in internal energy is directly proportional to change in temperature. Okay. Therefore, delta U is equal to mCV delta T. ओके. डेल्टा यू आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो तर एम सी व्ही डेल्टा टी, आणि देअरफॉर एम सी व्ही डेल्टा यू इज इक्वल टू एम सी व्ही T2 minus T1. T2 minus T1 means the which is not the change in temperature or the difference between initial temperature and the final temperature. ओके. आपल्याला जूल्स लॉ काय सांगतो, चेंज इन इंटरनल एनर्जीमध्ये जो काही चेंज होतो विच इज डिरेक्टली तो कशासोबत प्रोपोर्शनल राहतो, चेंज इन टेम्परेचर. म्हणजे इंटरनल एनर्जीचा जो चेंज होतो तो जर वाढला, तो जर इन्क्रीज झाला तर चेंज इन टेम्परेचरसुद्धा काय होत असतं, इन्क्रीज होत असतं. किंवा जे काय टेम्परेचर आहे त्याचं चेंज जर इन्क्रीज होत असेल त्या इन्स्टंटला तुमची इंटरनलचा चेंज पण काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ओके. नाव नेक्स्ट टर्म विच इज स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस
ओके. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड to raise the temperature of 1 kg of gas by 1 degree Celsius or 1 degree Kelvin is called as a specific heat. Okay. Specific heat of gas. Specific heat of gas, nothing but this is the amount of heat required to raise the temperature of 1 kg of gas by 1 degree Celsius or 1 degree Kelvin. ओके. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हणजे काय? समजा आपण असं अजून केलं 1 kg ऑफ गॅस आहे. 1 kg ऑफ गॅसचं 1 डिग्री सेल्सिअसनं किंवा 1 डिग्री केल्विननं टेम्परेचर जर आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, 1 kg गॅसचं 1 डिग्री सेल्सिअसनं किंवा 1 डिग्री केल्विननं जर आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं आहे, तर त्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड असते? ते टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड असते? तर त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस असं आपण त्याला म्हणतो. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ गॅस बाय 1 डिग्री सेल्सिअस और 1 डिग्री केल्विन इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. ओके. आणि स्पेसिफिक हीट ऑफ गॅसचं युनिट काय आहे? तर जूल पर के जी डिग्री केल्विन और किलो जूल पर के जी डिग्री केल्विन हे त्याचं युनिट आहे. बेसिकली गॅसेस हॅज 2 स्पेसिफिक हीट. बेसिकली जे काही गॅसेस असतात त्यांना 2 प्रकारचे स्पेसिफिक हीट असतात. फर्स्ट वन स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर which is indicated by Cp, and specific heat at constant volume which is indicated by the Cv. Specific heat of gas at constant pressure is equal to Cp and specific heat at constant volume is equal to Cv. Cp is equal to 1 kilojoule per kg degree Kelvin. Cp ची व्हॅल्यू बेसिकली दिलेली असते आणि जर दिलेली नसेल तर ती आपण काय अज्यूम करू शकतो? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू 1 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. 1 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन किंवा त्याचे असं पण ॲज्यूम करू शकतो 1.008 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. ओके. अँड CV इज इक्वल टू 0.718 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. CV इज इक्वल टू 0.718 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. ओके. त्याच्यापासून आपल्याला काही इक्वेशन्स मिळतात. CP मायनस CV. समजा CP मायनस CV जर घेतलं तर विच इज बाय R. आपल्याला माहिती आहे R म्हणजे काय, जे आपण मागच्या लेक्चरला लर्न केलेलं आहे, विच इज कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंट. CP मायनस CV घेतल्यानंतर आपल्याला कसली व्हॅल्यू मिळते? Rची व्हॅल्यू मिळते कॅरेक्टरिस्टिक्स गॅस कॉन्स्टंटची, आणि ती व्हॅल्यू किती असते? 0.287 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. Rची व्हॅल्यू किती आहे? 0.287 किलोजूल पर के जी डिग्री केल्विन. ओके. त्यानंतर आपण CV पण घेऊ शकतो. CP अपॉन CV इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू ॲडिबॅटिक इंडेक्स इज इक्वल टू 1.4. CP मायनस CV जर घेतलं तर आपल्याला R मिळतो, आणि CP अपॉन CV जर आपण घेतलं तर आपल्याला काय मिळत असतो? गॅमा मिळत असतो. तर आपल्याला काय मिळतो? गॅमा म्हणतो, आणि गॅमालाच आपण काय म्हणतो? ॲडिबॅटिक इंडेक्स असं म्हणतो, आणि त्याची बेसिकली व्हॅल्यू किती असते? तर ती 1.4 असते. ओके. नेक्स्ट टर्म आहे मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड to raise the temperature of 1 mole of gas by 1 degree Celsius or 1 degree Kelvin is called as molar specific heat. Molar specific heat of gas is the amount of heat required to raise the temperature of 1 mole of gas by 1 degree Celsius or 1 degree Kelvin. जसं आपण स्पेसिफिक हीट ऑफ गॅस बघितलं की 1 kg गॅसचं 1 डिग्री सेल्सिअसनं किंवा 1 डिग्री केल्विननं टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड असते त्याला आपण स्पेसिफिक हीट ऑफ गॅस असं म्हणतो. आणि जर समजा 1 मोल ऑफ गॅस आहे, त्याचा आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विननं टेम्परेचर काय करायचं आहे? इन्क्रीज करायचं आहे. 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विननं आपल्याला टेम्परेचर काय करायचं आहे? इन्क्रीज करायचं आहे. तर त्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड असते? दॅट हीट इज नोन ॲज अ मोलर स्पेसिफिक हीट. ओके. मोलर स्पेसिफिक हीट. आणि मोलर स्पेसिफिक हीटचं युनिट काय? जूल पर मोल डिग्री केल्विन और किलो जूल पर मोल डिग्री केल्विन. ओके. म्हणजे या ठिकाणी फक्त काय झालं आहे की जो काही के जी आहे पर के जी स्पेसिफिक हीट ऑफ गॅसमध्ये काय घेतलं होतं? कारण त्या केसमध्ये काय होतं? तर 1 kg होतं. या ठिकाणी किती आहे? पर मोल म्हणजे 1 मोल आहे. ओके. तर जूल पर मोल डिग्री केल्विन और किलो जूल पर मोल डिग्री केल्विन हे आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके. असा ह्या दोघींमध्ये तो डिफरन्स आहे.
ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे टर्म विच इज थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेसेस आपल्याला बघायचे. बरेच जे काही न्यूमेरिकल्स आहे आपल्याला ह्या चॅप्टरवरचे या थर्मोडायनेमिक प्रोसेसवरती काय होऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. द डिफरंट टाईप ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेस ऑफ गॅस, त्या व्हेरियस याच्यामध्ये क्लासिफाईड केलेल्या आहेत व्हेरियस टाईप्समध्ये. ओके, त्याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात आणि त्या रिलेटेड बऱ्याच वेळेस आपल्याला पी व्ही आणि टी एस डायग्राम पण आपल्याला त्या रिलेटेड माहीत असले पाहिजे. प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, एंट्रोपी डायग्राम पण आपल्याला काय झाले पाहिजे त्या रिलेटेड माहीत असल्या पाहिजे. ओके, त्यातलं फर्स्ट आहे आयसोबेरिक प्रोसेस, सेकंड आहे आयसोकोरिक प्रोसेस, थर्ड आहे आयसोथर्मल प्रोसेस, फोर्थ वन रिव्हर्सिबल ॲडॅबॅटिक प्रोसेस अँड फिफ्थ पॉलिट्रॉपिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेसमधली फर्स्ट केस आहे आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस म्हणजे काय, त्या प्रोसेसमध्ये तुमचं जे काय प्रेशर आहे ते काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. देअर फॉर आयसोबेरिक प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस, विच इज ऑल्सो नोन ॲज अ कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. सेकंड वन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस इज नथिंग बट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस, की ज्या आयसोकोरिक प्रोसेसमध्ये किंवा ज्या प्रोसेसमध्ये तुमचा व्हॉल्यूम काय राहतो असतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. व्हॉल्यूम काय राहत असतो तुमचा, कॉन्स्टंट राहतो, विच इज नोन ॲज अ आयसोकोरिक प्रोसेस. ओके, आणि द प्रोसेस वेअर द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, ज्या प्रोसेसमध्ये तुमचं टेम्परेचर काय राहत असतं, कॉन्स्टंट राहतं, दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज नोन ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये तुमचं टेम्परेचर काय राहत असतं, कॉन्स्टंट राहतं, विच इज नोन ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. ओके, ज्या प्रोसेसमध्ये तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं दॅट टाईप ऑफ प्रोसेस नोन ॲज अ कॉन्स्टंट temperature process or which is known as a isothermal process. And fourth one which is reversible adiabatic process and fifth one polytropic process. ओके, अशा 5 प्रोसेसेस आहे ज्या आपल्याला लर्न करायच्या आहे त्यामध्ये. ओके, म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.